अमेरिका ही जगातली महासत्ता, त्यातच उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील देशांसाठी बिग ब्रदरच्या भूमिकेत अमेरिकेने अनेकदा या देशांच्या अंतर्गत बाबींमध्येही लक्ष घातलंय। असंच काहीसं व्हेनेझुएलाच्या बाबतीतही घडलं। व्हेनेझुएलाचे सध्याचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्या सत्तेलाच अमेरिकेने विरोध दर्शवला आणि विरोधी पक्षनेते खुआन गुइदो यांना अंतरिम राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता दिली। त्यामुळे मादुरो सध्या चांगलेच संतापले। त्यांनी अमेरिकेच्या वसाहतवादाला जुमानणार नाही असं जाहीर करत दंड थोपटले। त्यातच अलीकडे अमेरिकन युद्धनौकांवरून व्हेनेझुएलाच्या विमानांनी उड्डाण केलं आणि आगीत तेल पडलं। काय नेमकं घडतंय अमेरिकन खंडात? हा संघर्ष आणखी किती पुढे गेलाय? पाहूया एक रिपोर्ट। अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच अमेरिकेत वाढत असलेली ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी काही कडक पावलं उचलली। त्यांचा आक्षेप शेजारी राष्ट्रांतून होणाऱ्या अवैध स्थलांतरणावर होताच याच स्थलांतरितांच्या आड शेजारी राष्ट्रांमधील ड्रग्ज तस्करांच्या टोळ्या अमेरिकेत ड्रग्ज व्यवसाय करतात आणि म्हणून त्यांनी या टोळ्यांना त्यांच्या मायदेशी धाडण्याचा धडाका लावला। त्यांच्या रडारवर काही लॅटिन अमेरिकन देश आहेत, त्यातील एक म्हणजे व्हेनेझुएला। अलीकडेच एका नौकेतून अमेरिकेत ड्रग्ज तस्करी होत असल्याचा आरोप करत अमेरिकन नौदलानं दक्षिण कॅरिबियन सागरात त्या नौकेवर हल्ला केला। त्यातून अंमली पदार्थ येत असल्याचा दावा अमेरिकन कोस्ट गार्डनं केला होता। अमेरिकन हल्ल्यात 11 जण ठार झाले होते। ही बोट व्हेनेझुएलामधून येत होती असा दावा अमेरिकेनं केला। आम्ही ड्रग्ज घेऊन येणाऱ्या एका बोटीला उद्ध्वस्त केलं। त्यात भरपूर ड्रग्ज होते। आपल्या देशात असं बरंच ड्रग्ज येते। खूप काळापासून हे चालू आहे आणि हे सगळं व्हेनेझुएलामधून येते। तिथून असा बराच माल येत असतो आणि त्यामुळे आम्हाला कारवाई करणं भाग आहे। Incredible, including what took place in Iran, knocking out. शिवाय अमेरिकेनं थेट व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरोंवरच नार्को टेररिझम चालवणं आणि ड्रग्ज कार्टेलचं नेतृत्व केल्याचा आरोप केलाय। व्हेनेझुएलातून मोठ्या प्रमाणात कोकेन अमेरिकेत पोहोचत आहे आणि त्यामुळे ओव्हरडोसमुळे मृत्यू वाढतायत असा दावा ट्रम्प प्रशासनानं केलाय। या आरोपांनी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो प्रचंड संतापलेत। व्हेनेझुएलाच्या 2 लढाऊ विमानांनी अमेरिकन युद्धनौका US जेसन डनहॅम वरून उड्डाण केलं आणि व्हेनेझुएला अमेरिकेसमोर झुकणार नाही असा निर्धारही व्यक्त केला। इतकंच नाही तर व्हेनेझुएलानं आपल्या सैन्याची जोरदार हालचाल सुरू केली आहे। देशात सैन्य भरतीही मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे। ही पत्रकार परिषद महत्त्वाची आहे। सध्या व्हेनेझुएला गेल्या 100 वर्षातील सर्वाधिक घातक संकटाला सामोरं जातोय। 8 युद्धनौका, 1200 मिसाईल्स आणि एक आण्विक पाणबुडी व्हेनेझुएलाच्या दिशेनं रोखून धरण्यात आली आहे। हे अतिशय संतापजनक आहे, अन्यायकारक आहे, अनैतिक आणि सपशेल गुन्हा सुद्धा आहे। आमच्या देशाला एक धोका आहे, त्याचा आम्ही सर्वतोपरी सामना करू। अमेरिकन खंडातील या वसाहतवादाचा सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत। Absolutamente criminal. तर अमेरिकेनं व्हेनेझुएलाच्या विमान उड्डाणांना शक्ती प्रदर्शन म्हटलंय। त्यांनी असं काही केलं तर ते फार मोठ्या अडचणीत सापडतील। मी ऐकलं की त्यांनी विमानं उडवली। आता त्यांनी असं काही केलं असेल तर त्यांच्याकडे फार काही पर्याय उरणार नाही। त्यांना संकटाला सामोरं जावं लागू शकतं। तर मादुरो यांनी याला वसाहतवादी आक्रमण म्हटलंय। मी तुम्हाला सांगू शकतो की आज गेले 20 दिवस आपल्याला धमक्या दिल्या जात आहेत। एक प्रकारे आपल्या विरोधात मानसिक युद्ध खेळलं जात आहे। व्हेनेझुएलाला गेल्या 20 दिवसांपासून वेढा दिलाय, पण आज आपण कालपेक्षा अधिक सक्षम आहोत, शक्तिशाली आहोत। कुणीही आपल्या सार्वभौमत्वाला आणि एकाग्रतेला बाधा पोहोचवू शकत नाही। व्हेनेझुएलानं 45 लाख सैनिक तैनात करण्याची घोषणा करून ट्रम्प यांना चोख प्रत्युत्तर दिलंय। व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी तीव्र शब्दांत अमेरिकेवर आगपाखड केली। अमेरिका वेडी झालीये असा टोलाही त्यांनी लगावला। दरम्यान अध्यक्ष निकोलस मादुरो संतापण्याचं हे एकमेव कारण नाही। अमेरिकेनं मादुरोंच्या सत्तेलाच आव्हान दिलंय। त्यांच्या कारकिर्दीविरोधातच अमेरिकेनंही दंड थोपटलेत। अलीकडेच विरोधी पक्षनेता खुआन गुइदो यांनाच अमेरिकेनं अंतरिम अध्यक्ष म्हणून मान्यता देत मादुरो यांची सत्ताच अवैध असल्याचा दावा केलाय। यामागे आणखी एक कारण म्हणजे व्हेनेझुएलातील तेल। अमेरिकेला व्हेनेझुएलातून तेल खरेदी करावी लागते। त्यात सूट मिळवण्यासाठी ट्रम्प यांनी मादुरोंवर हर तऱ्हेनं दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय। राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना जगातला मोठा ड्रग्ज तस्कर म्हणून घोषित केलं। त्यांच्यावर 217 कोटींचं बक्षीस वाढवून आता 435 कोटींचं केलंय। मादुरोंनीही मला पकडून दाखवाच असं थेट आव्हान दिलंय। अमेरिकेनं व्हेनेझुएलावर अनेक निर्बंध लादले।
25% सेकंडरी टॅरिफ लादण्याची घोषणा केली. व्हेनेझुएलाची उत्तरेकडील सीमा कॅरेबियन समुद्र आणि अटलांटिक समुद्राला मिळते. तेल निर्यातीसाठी महत्त्वाच्या समुद्री मार्गांवर व्हेनेझुएलाचंच नियंत्रण आहे. अमेरिकेची हीच पोटदुखी आहे. म्हणूनच मादुरोंवर आणि व्हेनेझुएलावर अमेरिकेला नियंत्रण हवंय. मात्र तरी मादुरो त्यांच्या कोणत्याच दबावाला भीक घालत नाहीत. व्हेनेझुएलाचे माजी अध्यक्ष ह्युगो चावेझ पासून सध्याचे अध्यक्ष निकोलस मादुरोंपर्यंत सर्वच जण अमेरिकेला साम्राज्यवादी शक्ती मानतात. अमेरिकेच्या कूटनीतीचा अंदाज आल्यानं कधीच मैत्रीचा हात त्यांनी पुढे केला नाही. कारण अमेरिका थेट सत्ता मिळवत नसली तरी हस्तक्षेप आणि दबाव आणते असा त्यांचा आरोप आहे. तर अमेरिकेच्या ड्रग्सबाबतच्या आरोपातही फारसं तथ्य नाही असं तज्ज्ञ मानतात. व्हेनेझुएला ड्रग्सचा मुख्य उत्पादक नव्हे तर फक्त ट्रान्झिट हब आहे. फेंटानिल जवळपास पूर्णपणे मेक्सिकोत तयार होतं आणि तिथूनच अमेरिकेत पोहोचतं. व्हेनेझुएलाची भूमिका यात नगण्य आहे. त्यामुळे विश्लेषकही अमेरिकी सैन्य तैनातीला राजकीय शक्तीप्रदर्शन मानतात. त्यामुळे व्हेनेझुएलातील राजकीय सत्ताधारी आणि व्हेनेझुएलातील नागरिकही अमेरिकन वर्चस्वाला जुमानत नाहीत आणि अमेरिकेसाठी हेच मोठं आव्हान ठरतंय. त्यातच अमेरिकेत पेंटागॉन किंवा अमेरिकन संरक्षण खात्याचं नाव युद्ध विभाग करण्याची घोषणाच ट्रम्प यांनी केली आहे. तसंच व्हेनेझुएलाबाबतही कडक धोरण अवलंबलंय. तरीही अमेरिकन खंडात अमेरिकन जहाजांवरच आपली लढाऊ विमानं उडवून व्हेनेझुएलानं अमेरिकेला थेट संदेश दिलाय. तो म्हणजे अमेरिका कितीही मोठी महाशक्ती असली तरी व्हेनेझुएला झुकणार नाही. त्यामुळे अमेरिकेची अमेरिकन खंडातच आणि पर्यायानं जगात मोठी नाचक्की होतीये. याला आता अमेरिका कसं प्रत्युत्तर देतंय हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.